कल्पना करा, हे एखाद्या देशाचं बजेट नाही, तर आपल्या घराचा वार्षिक हिशोब आहे. घरात किती पैसे येणार, कुठे खर्च करायचा आणि भविष्यासाठी किती वाचवायचं, यालाच आपण म्हणतो भारताचे बजेट. भारत सरकार म्हणजे एक मोठं कुटुंब. या कुटुंबात आहेत शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि आपण सगळे. दरवर्षी सरकार विचार करतं, यंदा आपल्याकडे पैसे कुठून येणार आणि ते खर्च कुठे करायचे. घरात जसं पगार, व्यवसाय, भाडं असतं, तसंच सरकारकडे पैसे येतात. करातून, म्हणजेच आयकर, जीएसटी, पेट्रोल डिझेलवरील कर. सरकारी कंपन्यांतून, म्हणजे रेल्वे, बँका, कोळसा, तेल कंपन्या. कर्जातून, म्हणजे गरज पडली तर सरकार कर्जही घेतं. म्हणजेच आपण भरलेला कर म्हणजे सरकारचं उत्पन्न. आता प्रश्न येतो, हे पैसे खर्च कुठे होतात? सरकार खर्च करतं आरोग्यावर, म्हणजे हॉस्पिटल्स, औषधं, विमा योजना. शिक्षणावर, म्हणजे शाळा, कॉलेज, स्कॉलरशिप. शेतीवर, म्हणजे शेतकरी योजना, अनुदान, सिंचन. इन्फ्रास्ट्रक्चरवर, म्हणजे रस्ते, रेल्वे, मेट्रो, पूल. संरक्षणावर, म्हणजे लष्कर, हत्यारं, सुरक्षा. आणि गरिबांसाठी थेट मदत योजनांवर. बजेट म्हणजे फक्त कोटी अब्जांची यादी नाही. ते सांगतं सरकारची प्राधान्य काय आहेत. तरुणांसाठी नोकऱ्या, मध्यम वर्गासाठी कर सवलत, महागाई कमी करण्याचे उपाय, शेतकऱ्यांसाठी आधार. या सगळ्याची दिशा बजेट ठरवतं. यंदा लोकांना अपेक्षा आहेत, महागाई कमी व्हावी, मध्यम वर्गाला दिलासा मिळावा, रोजगाराच्या संधी वाढाव्यात, आरोग्य शिक्षण मजबूत व्हावं. म्हणजे फक्त आज नाही तर उद्यासाठी मजबूत भारत. बजेट म्हणजे सरकारचं भाषण नाही, तो आहे आपल्या आयुष्यावर होणाऱ्या निर्णयांचा आरसा. म्हणूनच बजेट समजून घेणं म्हणजे आपलं भविष्य समजून घेणं. तुम्हाला काय वाटतं, यंदाच्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असायला हवा? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.